अन्य काही शहरं तिथे हिंदी वृत्तपत्र निघतात. मुंबईमध्ये नवभारत टाइम्स हा सगळ्यात जुनं वृत्तपत्र आहे. इतर सुद्धा वृत्तपत्र निघत आहेत. त्याच्यामुळे इथे हिंदी सक्तीचं करण्याचं कारण काय? कोणासाठी करता? इथे तुम्ही कोणाचे रेशनिंग कार्ड वाढवताय? आणि ज्या हिंदीसाठी आपला एवढा देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये साधारण 5,000 शाळा बंद पडल्या, म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. ही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती. हिंदी शिकवायला शिक्षक नाही. शिक्षकांशिवाय शाळा भरल्या जात आहेत योगींच्या उत्तर प्रदेशात. मग लखनौ असेल, वाराणसी असेल, आजमगड असेल, अनेक ठिकाणी हे रेकॉर्डवरती आलं आहे. हे उत्तर प्रदेशच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून येत आहे की हिंदी भाषिक या पट्ट्यामध्ये हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळा सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना, अमित शहानी, आधी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश हे जे हिंदी भाषिक, ज्याला काऊ बेल्ट म्हणतात, तिथे हिंदी शाळांवर, हिंदी भाषेवर काम करणं आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे. आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागलं नाही. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही. मराठी बरोबर इथे हिंदी आहेच. शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही, हे स्पष्ट, आणि सक्ती करण्याची गरज. आणि देवेंद्र फडणवीस